हॅलो फ्रेंड, आज आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क बघायचं आहे. त्याला आपण शॉर्ट मध्ये एमआय म्हणू शकतो. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. सुरुवातीला आपल्याला डिस्क कशाला म्हणतात ते पाहू. डिस्क इज अ टू डायमेन्शनल, इट इज टू डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट. आपल्यासमोर डिस्क जर म्हटल्यानंतर काय आठवलं पाहिजे? टू डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट. सर्क्युलर ऑब्जेक्ट ऑफ निग्लिजिबल थिकनेस. निग्लिजिबल थिकनेस नसल्याचं जमा असते. निग्लिजिबल थिकनेस फार कमी आहे अशा सर्क्युलर ऑब्जेक्टला आपण काय म्हणू शकतो? डिस्क. तर आपण जे नेहमी अशी डिस्क बघितली आहे, अशी आपण डिस्क बघितली आहे. या डिस्क कशी आहे? इट इज अ टू डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट हॅव्हिंग निग्लिजिबल थिकनेस. ओके. आता इट इज सेड टू बी युनिफॉर्म. अशी एखादी डिस्क युनिफॉर्म आहे असं का म्हणायचं? इट इज सेड टू बी युनिफॉर्म. एखादी डिस्क युनिफॉर्म आहे असे केव्हा म्हणू शकतो आपण? इफ इट्स मास पर युनिट एरिया, मास पर युनिट एरिया अँड इट्स कंपोजिशन. एखादी डिस्क जर युनिफॉर्म आहे याचा अर्थ काय असतो? इफ इट्स मास पर युनिट एरिया अँड इट्स कंपोजिशन इज सेम एव्हरीवेअर, सेम थ्रू आउट. ओके. तर अशी डिस्क काय म्हणायचं? युनिफॉर्म आहे. सुरुवातीला डिस्क म्हणजे काय सांगितलं? डिस्क इज द टू डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट ऑफ निग्लिजिबल थिकनेस. आता ही डिस्क युनिफॉर्म आहे याचा अर्थ काय आहे? की इट्स मास पर युनिट एरिया, दॅट्स कॉल्ड सरफेस डेन्सिटी. ओके. अँड इट्स कंपोजिशन इज सेम थ्रू आउट. तर अशा डिस्कला काय म्हणायचं? युनिफॉर्म. मग आपण अशी एक डिस्क घेऊ. कन्सिडर अ डिस्क. कन्सिडर अ डिस्क ऑफ मास m. Consider a disc of mass m. Consider a disc of mass m and radius r. And radius r. Okay. Then surface density sigma is equal to काय फॉर्म्युला आहे? मास अपॉन एरिया. तर मास किती आहे आपलं? कॅपिटल M. एरिया किती आहे? A. तर A च्या ठिकाणी आपण किती लिहू शकतो? एरिया ऑफ सर्कल किती असतो? पाय आर स्क्वेअर. हा झाला कशाचा फॉर्म्युला? सिग्माचा. पण कोणासाठी? पूर्ण डिस्क साठी. आता जर डिस्क आपली युनिफॉर्म आहे, ऍज डिस्क इज युनिफॉर्म, पुढे काय म्हणू आपण? ऍज डिस्क इज युनिफॉर्म. एखादी डिस्क युनिफॉर्म आहे याचा अर्थ काय होतो? की धिस डिस्क कन्सिस्ट ऑफ, या डिस्क मध्ये अशा लार्ज नंबर ऑफ काय आहेत? रिंग्स आहेत. एखादी डिस्क युनिफॉर्म आहे याचा अर्थ धिस डिस्क कन्सिस्ट ऑफ n number of rings having radius. रेडियस किती असेल? कमीत कमी किती? 0 आणि मॅक्झिमम किती? r. म्हणजे रेडियस जी आहे, रेडियस किती असली पाहिजे याची? फ्रॉम 0 टू कॅपिटल R. 0 टू कॅपिटल R. पण केव्हा? ऍज डिस्क इज युनिफॉर्म. ऍज डिस्क इज युनिफॉर्म. जर डिस्क युनिफॉर्म आहे तर या डिस्क मध्ये अशा खूप साऱ्या काय आहेत? रिंग्स आहेत ज्यांची कमीत कमी रेडियस 0 असू शकते आणि मॅक्झिमम रेडियस किती आहे? r असू शकते. अशीच आपण एक रिंग घेऊ. कन्सिडर अ रिंग. शेडेड रिजन मध्ये आपण दाखवले. कन्सिडर अ रिंग ऑफ मास. किती घेऊ त्या रिंगचं? छोटीशी डिस्क आहे, सॉरी छोटीशी रिंग आहे. त्याचा मास किती आहे? dm अँड थिकनेस dr हॅव्हिंग एव्हरेज रेडियस r. हॅव्हिंग एव्हरेज रेडियस r. काय म्हणायचं? कन्सिडर अ रिंग ऑफ मास किती आहे? dm अँड थिकनेस dr. अँड थिकनेस dr. ओके. अँड एव्हरेज रेडियस किती आहे? एव्हरेज रेडियस स्मॉल r. अशा रिंगचं आपल्याला जर सिग्मा काढायचं पडलं, सरफेस डेन्सिटी. पुन्हा फॉर्म्युला मास अपॉन एरिया. मास किती आहे रिंगचं? dm. आणि एरिया किती आहे? एरियाच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? A. ओके. दिस इज इक्वेशन नंबर 2. बट एरिया ऑफ रिंग कसं काढसाल तुम्ही? A इज इक्वल टू एरिया ऑफ रिंग इज इक्वल टू कसं काढसाल? तर पहा, ही सर्क्युलर डिस्क आहे, सॉरी सर्क्युलर रिंग आहे ज्याची थिकनेस किती आहे? dr. आणि लेंथ ऑफ सर्कल दॅट्स कॉल्ड ऍज सर्कम्फरन्स किती असतो? 2πr. सर्कम्फरन्स इनटू thickness, that is called as the area. Circumference किती? 2π small r into thickness किती? dr. हा काय झाला आपला? एरिया ऑफ द रिंग. तर ही a ची व्हॅल्यू आपण इथे जर पुट केली तर सिग्मा इज इक्वल टू dm अपॉन एरिया किती आहे? 2πr into dr. 2πr into dr
आणि आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला डीएम ची किंमत मिळाली. किती आहे डीएम ची किंमत? सिग्मा इंटू 2 पाय आर इंटू डी आर. इक्वेशन नंबर 3. काय बघितलं आपण? ऍज द डिस्क इज युनिफॉर्म, this disc is consist of n number of rings, having radius from 0 to capital R. मग अशीच आपण एक रिंग घेतली, कन्सिडर रिंग ऑफ मास dm and thickness dr having average radius r. मग अशा याची मध्ये आपण त्या रिंगचं काय करणार? सरफेस डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन एरिया, बट एरिया इज इक्वल टू 2 pi r into dr. Put this value. Therefore dm is equal to क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय? सिग्मा into 2 pi r into dr. हा काय झाला? dm कोणाचं मास झालं? या रिंगचं. आता मास माहित आहे, रेडियस माहित आहे, बरोबर आहे. आता इथून जर एखादा एक्सिस जर गेला, दिस एक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, तर आपल्याला या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढता येतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. ओके, इक्वेशन आपल्याला माहित असले पाहिजे, नोट करून घ्या तुम्ही. तर त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मास मिळाला आपल्याला आणि ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स पण मिळालं. तर ही रिंग जर या ह्याच्यामध्ये रिंग जर युनिफॉर्म आहे, त्याचा अर्थ काय होतो की ह्या मास जे आहे ते पूर्ण कुठे असते? ऍट अ डिस्टन्स इक्वल टू रेडियस. ओके, ऍज द रिंग इज युनिफॉर्म देन मास इज प्रेझेंट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द रिंग. ओके, आणि या ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आपल्याला माहित आहे. वी नो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट एन ऍक्सिस. कोणता ऍक्सिस? पासिंग थ्रू सेंटर. Passing through center and perpendicular to its plane. Perpendicular to its plane is. आपल्याला माहित आहे. We know moment of inertia of ring. आता moment of inertia of ring आपण इथं IR म्हणू. चालते? IR is equal to moment of inertia of ring about an axis passing through center. त्याला O नाव देऊ आपण. And perpendicular to its plane. त्या स्मॉल रिंग बद्दल बोलत आहोत. काय फॉर्म्युला आहे रिंगचा? mr2. I is equal to काय फॉर्म्युला पाठ केला आपण लास्ट पिरियड मध्ये? mr2. पण इथं मास किती आहे? dm. आणि डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस किती आहे? स्मॉल r2. ओके, तर आपल्या फ्रॉम इक्वेशन 3 वरून आपण dm ची किंमत पुट करू शकतो. इथे लिहू शकतो आपण फ्रॉम इक्वेशन 3 ir is equal to dm ची किती व्हॅल्यू आहे? सिग्मा इंटू 2 पाय r इंटू dr इंटू r2. इक्वेशन नंबर 4. तर आपण एक स्मॉल रिंग घेतली, स्मॉल रिंगचं मास काढलं, मास काढल्यानंतर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढलं. आता या डिस्क मध्ये अशा n नंबर ऑफ रिंग्स आहेत. अशा सगळ्या रिंगला जर आपण कलेक्ट केलं, सगळ्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपण कलेक्ट केला तर आपला कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळू शकतो? डिस्क. नाव मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क कसा काढायचा? की सगळ्या मोमेंट ऑफ इनर्शिया हे कशाचा मोमेंट ऑफ एका रिंगचा. अशा रिंग किती आहे की ज्यांची रेडियस 0 पासून तर किती आहे? कॅपिटल आर. अशा सगळ्या रिंगला आपण काय करणार? तसं कलेक्ट करणार. कलेक्ट करणार म्हणजे काय? इंटिग्रेट करणार. इंटिग्रेट कोणाला करणार आपण? या आयआर म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. आणि आयआर ला जर आपण या इंटिग्रेट केलं तर आपला मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा मिळतो? डिस्कचा. नाव मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. इनर्शिया ऑफ डिस्क कसं कॅल्क्युलेट करतात? I इंटू dx करू आपण. चालते? इंटिग्रेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. परंतु कोणत्या रिंग? ज्यांची रेडियस कमीत कमी 0 आणि मॅक्झिमम किती आहे? r. म्हणजे आपल्याला लिमिट पण मिळालं फ्रॉम 0 टू कॅपिटल R IR. ओके, तर या IR ची किंमत आपल्याला रेडी आहे. किती आहे? सिग्मा इंटू 2 पाय r इंटू dr इंटू r2. ही व्हॅल्यू आपण जर इथं पुट केली तर काय होईल? Therefore I dx is equal to इंटिग्रेशन ऑफ 0 टू कॅपिटल R सिग्मा इंटू 2 पाय r इंटू dr इंटू r2. ओके, समजत पर्यंत IR काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. छोट्याशा रिंग वरून आपण पूर्ण डिस्कचं काढणार आहोत, कारण आपल्या डिस्क जी आहे ती रिंग पासूनच बनली आहे. किती रिंग पासून बनली आहे? n नंबर ऑफ रिंग पासून. त्यांची रेडियस कमीत कमी किती? 0 आणि मॅक्झिमम किती? कॅपिटल R. तर आता या डिस्कचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ऍक्सिस भोवती? जो ऍक्सिस करून गेला पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. तर कसा आपण काढला की I dx is equal to इंटिग्रेशन ऑफ 0 टू r into IR. IR means moment of inertia of ring. ओके, तर व्हॅल्यू सुद्धा पुट केली. आता आपण पुढे सॉल्व्ह करू या इंटिग्रेशनला. कसं सॉल्व्ह करायचं पहा. I dx is equal to इंटिग्रेशन मध्ये आता जे कॉन्स्टंट आहे त्या टर्मला आपण बाहेर काढू.
सिग्मा आणि 2 पाय काय आहे कॉन्स्टंट, म्हणजे काय लिहू शकतो आपण ब्रॅकेटच्या सॉरी इंटिग्रेशनच्या सिग्मा इंटू 2 पाय. इंटिग्रेशन मध्ये कोण राहिलं फ्रॉम 0 टू r. हो आता इंटिग्रेशन मध्ये कोण कोण राहतात, एक r हा r स्क्वेअर किती होते r क्यूब इंटू dr, r क्यूब इंटू dr. ओके त्याला इक्वेशन नंबर किती आहे 5 नंबर. युजिंग फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे तर इंटिग्रेशनचा एक फॉर्म्युला असतो x टू द पॉवर n इंटू dx इज इक्वल टू काय. हा फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचा आहे. जेव्हा आपण इंटिग्रेशन नावाचं युनिट तुमचं होईल मॅथमॅटिक्स मध्ये तेव्हा तुम्हाला हा फॉर्म्युला सहजपणे पाठवेल. फॉर्म्युला काय असतो, पॉवर किती x टू द पॉवरचा n आहे तर काय करायचं सॉल्व्ह करताना फॉर्म्युला आहे पॉवर 1 न वाढवायचा आणि जो पॉवर आहे तोच डिनॉमिनेटर मध्ये लिहायचा. हा आपल्याला फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे. फक्त x च्या ठिकाणी कोण आहे r आहे. मग काय होईल फॉर्म्युला I dx इज इक्वल टू सिग्मा इंटू 2 पाय आणि इंटिग्रेशनला आपण जेव्हा सॉल्व्ह करू काय पहा r टू द पॉवर 3 आहे, पॉवर 1 न वाढवायचा आहे म्हणजे किती होईल r टू द पॉवर 3 च r टू द पॉवर 4 अपॉन 4 आणि जी लिमिट आहे 0 टू कॅपिटल r ते आपण लिहून टाकायचं. आता दिस r इज कॉल्ड ॲज द अप्पर लिमिट, 0 इज कॉल्ड ॲज द लोअर लिमिट. कसं वापरायचं ते पाहून घेऊ. पहिले आपण या 4 ला बाहेर घेऊन येऊ म्हणजे काय होईल सिग्मा इंटू 2 पाय अपॉन 4. ओके ब्रॅकेट मध्ये कोण राहते r टू द पॉवर 4 0 टू कॅपिटल r, 0 टू कॅपिटल r. आता इथं आपण 2 चा भाग देऊ शकतो म्हणजे काय ते सिग्मा इंटू पाय अपॉन 2. ओके आणि लिमिट जर वापरला आपण तर स्मॉल r च्या ठिकाणी आपण अप्पर लिमिट वापरलं तर काय देऊ शकतो कॅपिटल R म्हणजे काय होईल r टू द पॉवर 4 मायनस लोअर लिमिट वापरा 0. आता या r टू द पॉवर 4 मायनस 0 इज इक्वल टू काय r टू द पॉवर 4. या सिग्माची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला माहित आहे. पहिलं इक्वेशन फर्स्ट इक्वेशन काय आहे सिग्मा इज इक्वल टू m अपॉन पाय r स्क्वेअर, m अपॉन पाय r स्क्वेअर. आता सिग्माची किंमत जर आपण फ्रॉम इक्वेशन वर आपण लिहितो फ्रॉम इक्वेशन 1 काय माहिती सिग्माची किंमत सिग्मा इज इक्वल टू m अपॉन पाय r स्क्वेअर, m अपॉन पाय r स्क्वेअर. आपण थोडंसं इरेज करू इकडे घेऊ अजून सोपं जाईल. काय आहे याच्यामध्ये I dx इज इक्वल टू m अपॉन पाय r स्क्वेअर. कशाची किंमत झाली सिग्माची इंटू पाय तसाच डिवाइड बाय 2 आणि हा काय आला r टू द पॉवर 4. द पाय कॅन्सल, r स्क्वेअर कॅन्सल म्हणजे काय होतं पहा m r स्क्वेअर बाय 2. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क about an axis passing through center and perpendicular to its plane. किती येतो mr square by 2. This is the expression for moment of inertia of disc about an axis passing through center and perpendicular to its plane. Thank you.